वणी ग्रामीण रुग्णालय 97ला ओपन झालं आहे आणि मी 2009 ते 14 ग्रामीण रुग्णालयाचा सदस्य असताना पूर्व आमदार विद्यमान माजी आमदार वामनरावजी कासावा यांच्या काळामध्ये 2010ला शिगरची सुद्धा सुविधा करण्यात आली। वणी परिसर हा खनिज संपत्तीने सुजलाम सुफलाम आहे आणि पूर्व ब्रिटिशकालीन जिल्ह्याचं ठिकाण आहे, परंतु त्या जागेवर एवढी घाण पसरलेली आहे आणि एवढे झाडं निर्माण झालेले आहे। कुठलेही राजकीय नेते बाकीचे शिबिरामध्ये बाकीच्या ठिकाणी लक्ष देतात आणि त्यामुळे जिल्ह्याचं लक्ष ब्रिटिश जिल्हा घेऊन पळाले त्या पद्धतीने सर्व काही वणीचं बाहेर जातात। म्हणून मी या संपूर्ण नेते मंडळींनी, सार्वजनिक आणि पत्रकार मंडळींनी सर्वांनी एकत्र व्हावं आणि वणीच्या मतदारसंघाच्या जनतेला वणीचं 2013 मध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेलं ते करण्यात यावं आणि वणीची सध्या रुग्णालयाची एवढी दशा आहे का आज वार्ड क्रमांक 1 मध्ये कुठला तरी एक व्यक्ती मृत पावलेला सुद्धा एक अननोन आणला आहे आणि ती बॉडी सुद्धा हॉस्पिटलमध्ये ठेवल्या गेली आहे, परंतु तिथे ज्या पद्धतीने सुविधा पाहिजे त्या नाही आणि घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि दवाखान्यातील कर्मचारी बिचारे आपल्या ड्युट्या करावं लागते, पगार घेतो म्हणून ते डॉक्टरपासून तर कर्मचाऱ्यापर्यंत करतात, परंतु राजकीय नेत्यांच्या निराशेपोटी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे पाठपुरावा करण्यामध्ये कमजोर पडत असल्यामुळे बाहेरच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जनतेला जावं लागतो। ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे। तरी वणीच्या रुग्णालयाचा विद्यमान आमदारांनी, खासदारांनी, पालकमंत्र्यांनी सर्वांनी एक आपलं ऋण फेडावं म्हणून लक्ष द्यावं अशी मी सूचना देतो, विनंती करतो। जय महाराष्ट्र, आपला नारायण गोडे।